आज माननीय श्री संदीपजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपल्याला कल्पना असेल की नवी मुंबईचे लोकनेते माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आदेशानुसार राजकारणाचा थोडासा काळ सोडला तर आपल्याला 5 वर्षाच्या काळामध्ये समाजसेवाच करायची आहे। आणि साहेबांचं वारंवार वाक्य आहे की समाजासाठी जे कार्य केले जाते त्याला समाजसेवा म्हणतात आणि तेच आम्ही आमच्या अंगीकारलं आहे। आणि आमच्या सोबत जी श्री सुनील साहेब आहेत, त्रिपाठी सर आहेत आणि सज्जद खान साहेब आहेत आणि या ज्येष्ठ नागरिक केंद्राचे भरत तोडे साहेब आहेत। हा कार्यक्रम अंततः चांगला व्हावा यासाठी जे सगळं सहकार्य असतं ते माननीय सुनील साहेबांनी केलेलं आहे। मी आपल्याला खरंच प्रामाणिकपणे सांगेल की हा जो ज्येष्ठ नागरिकांचा वसा आहे या नवी मुंबईतला, ज्येष्ठ नागरिक संकल्पना तुम्हाला माहिती आहे की माननीय गणेश नाईक साहेबांनी मांडली आहे। मी आज ह्या चांगल्या दिवशी एवढंच आश्वासन देईल की येणाऱ्या काळामध्ये इथे लोकसंख्या जास्तच आहे आणि हे जे केंद्र आहे ते अजून मोठं झालं पाहिजे। इथे योगा क्लासेस पण चालतात आणि योगासाठी एक नवीन केंद्र बनलं पाहिजे। आणि त्यासाठी मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी आमच्याकडे आणि माननीय श्री गणेश नाईक साहेबांकडे पत्रावर केलेला आणि ह्या येणाऱ्या काळामध्ये हा पत्रावर पूर्ण होऊन हे ज्येष्ठ नागरिक केंद्र खूप मोठ्या प्रमाणात आपण कसं करू शकतो त्यासाठी आपण नेहमीच वाटचाल करू। आणि पुन्हा एकदा या वाढदिवसानिमित्त माननीय श्री संदीप नाईक साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। दौली के प्रथम आमदार एंड युवाओं के नेता संदीप नाइक जी का जन्मदिन है, जिसके उपलक्ष्य में मेरे मित्र सुनील सुतार जी ने यहाँ पे छतरी वितरण का कार्यक्रम किया, ईसीजी का कार्यक्रम किया, महिलाओं के लिए योगा मैट दिया। चूंकि संदीप नाइक जी हमेशा समाज के प्रति इसी तरह सोचते हैं, इसके लिए उनके जन्मदिन पर इससे अच्छा कोई कार्यक्रम नहीं हो सकता है। ईश्वर से प्रार्थना करता हूं कि उनकी उम्र लंबी हो, स्वास्थ्य अच्छा हो, जिससे नई मुंबई के युवाओं को, यहाँ के लोगों को सेवा देते रहें। आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं।